तर फुटवे जर जास्त असतील तर काय होतं की फुटव्यांची वाढ करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा लागवड टाकावी लागते। फुटवे व्यवस्थित असतील तर आपण जी लागवड टाकतो त्याचं उत्पादन आपल्याला खूप छान पद्धतीने भेटतं। आणि जर फुटवे जास्त असतील तर जास्त लागवडीची आवश्यकता तिथे पडू शकते। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर फुटव्यांची संख्या किती असावी हा एक मोठा प्रश्न आहे। तर आपल्याला फुटव्यांची संख्या नियोजन झालं तर आपलं ऊसाचं वजन हे खूप छान पद्धतीने वाढवता येतं। तर आपल्या सरीमधलं अंतर 3 फूट असेल तर आपण 5 ते 6 ह्या पद्धतीने फुटव्यांची संख्या ठेवावी। त्यानंतर आपल्या सरीमधलं अंतर 4 फूट असेल तर आपण 8 ते 9 ह्या पद्धतीने फुटव्यांची संख्या ठेवावी। आणि आपल्या सरीमधलं अंतर 5 फूट सरी असेल तर 10 ते 11 फुटवे ह्या पद्धतीने आपण नियोजन करावं। जसं आपल्या सरीमधलं अंतर वाढत जाईल तसं फुटव्यांची संख्या जी आहे ती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ऊस शेतीमध्ये वजन वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। ऊसाचं वजन वाढलं तर आपल्याला उत्पादन खूप छान पद्धतीने भेटतं। तर फुटव्याची संख्या जास्त असेल तर त्याला लागवडीचा खर्च जास्त येतो, कारण फुटव्याची संख्या जास्त असेल तर त्याला लागणारे लागवडीचा जो खर्च आहे, लागणारी लागवड आहे आणि जी मातीतनी ताकद लागते ती जास्त लागते। तर योग्य फुटवे असतील तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन घेता येतं। तर योग्य फुटवे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। फुटव्यांची संख्या वाढवणं हेही महत्त्वाचं आहे, परंतु त्याच्यासोबतच योग्य फुटवे, व्यवस्थित फुटवे असतील तर आपल्याला खूप छान पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येतं। तर कसं आहे, 1 एकराला 40,000 फुटवे असणं खूप महत्त्वाचं आहे। तर 40,000 जर फुटवे असतील तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन हे घेता येतं। तर फुटवे जर जास्त असतील तर काय होतं की फुटव्यांची वाढ करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा लागवड टाकावी लागते। समजा एका ऊसाला आता 8 फुटवे आहेत, एका ऊसाला 10 फुटवे आहेत, तर लागवडीची जी गरज असते, लागवडीची गरज 8 फुटव्यांना जी आपण लागवड टाकतो तीच लागवड जर आपण 10 फुटव्याला टाकली तर ती कमतरता होते। फुटवे व्यवस्थित असतील तर आपण जी लागवड टाकतो त्याचं उत्पादन आपल्याला खूप छान पद्धतीने भेटतं। आणि जर फुटवे जास्त असतील तर जास्त लागवडीची आवश्यकता तिथे पडू शकते आणि ऊसाची जाडी जी आहे ती कमी होऊ शकते। तर योग्य फुटवे असतील तर व्यवस्थित आपली ऊसाची जाडी होते आणि एकदा ऊसाची जाडी झाली तर आपल्याला वजन हे ऑटोमॅटिकली येतं। तर फुटव्याचे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। 3 फूट सरी असेल तर 5 ते 6 फुटवे, 4 फूट सरी असेल तर आपण 8 ते 9 फुटवे, त्यानंतर 5 फूट सरी असेल तर 10 ते 11 फुटवे ह्या पद्धतीने आपण नियोजन करावं। तर ह्या पद्धतीने आपण नियोजन केल्यास खूप छान पद्धतीने आपल्याला ऊसामध्ये वाढ आणि ऊसामध्ये वजन आणि उत्पादन ही खूप छान पद्धतीने भेटतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।